नमस्कार. आज मी तुमच्याशी खूप वेगळ्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. मी 7 वर्षापासून पर्सनल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आहे. मी लाईफ कोच झालो आणि मी खूप व्हिडिओज इंग्लिशमध्ये बनवलेले आहेत. हिंदी पण मी काही व्हिडिओ बनवले. पण काही मित्रमंडळी किंवा जे माझे कम्युनिटीमधील लोक होते, ते मला बोलायचे, "अमोल सर, तुम्ही मराठीमध्ये का नाही व्हिडिओ बनवत? तुमची मातृभाषा मराठी आहे. तुम्ही का नाही मराठीमध्ये व्हिडिओ बनवत?" आणि माझं एकच उत्तर होतं, की मी कॉन्व्हेंटमधून शिकलो आहे आणि लहानपणापासून कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यामुळे इंग्लिश, मराठी, हिंदी सर्व मिक्स झालं होतं. आणि काही लोकं बोलायची पण, की "अमोल तुझं मराठी शुद्ध नाही, मराठी चांगलं नाही." आणि कुठं ना कुठं बाकी लोकं सांगत होते. त्यामुळे एक माझं मनात एक भीती निर्माण झाली, की हां, माझी मराठी बरोबर नाही. आणि अ, आणि असं वाटायला लागलं, की नाही यार, मी नाही मराठी बोलू शकत. पण काल असंच मी जरा विचार करत होतो. मी कधी काम करत-करत असंच आपले डोळे मिटतो आणि काही गोष्टी विचार करतो आणि मला एक विचार आला, की मी का नाही मराठीमध्ये व्हिडिओ बनवू शकत? मी का लोकांचं ऐकतोय? माझ्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे, माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे. कारण मला अजूनही आठवतं, जेव्हा मी इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, तेव्हा माझं इंग्लिशही एवढं काही स्ट्राँग नव्हतं. भले मी कॉन्व्हेंटमधून शिकलो होतो, पण नेहमी आम्ही काही इंग्लिश नाही बोलायचो शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये. तरी मी प्रयत्न केला. मला अजून पण आठवतंय, मी पहिला इंग्लिश व्हिडिओमध्ये जेव्हा मी बनवायला सुरुवात केला 2018ला, मी कमीत कमी 30-40 रिटेक घेतले. 30-40 वेळा कॅमेऱ्यामध्ये बघून, पुन्हा बंद करून, पुन्हा आणि खूप प्रयत्न केला आणि शेवटी मी तो व्हिडिओ बनवला आणि तशी माझी जर्नी सुरू झाली. मग मी विचार केला, की जर मी इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवू शकतो, तर मी का मराठीमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकत? मी का लोकांचं ऐकू? कारण आत्तापर्यंत मी नेहमी लोकांचाच विचार केलाय ना, की लोकं काय बोलतील, हे काय बोलतील, नातेवाईक काय बोलतील, मैत्रिणी काय बोलतील. विचार केला, की नाही, आता जगायचं आहे मला. कुणाचा विचार नाही करायचा. ज्यांना आवडेल त्यांना आवडेल, ज्यांना ज्यांना काही कमेंट करायचं ते करतील. मी कुणासाठी बनवतोय हा व्हिडिओ? माझ्यासाठीही बनवतोय आणि लोकांना एक मेसेज पोहोचावा, त्यासाठी पण हा मी व्हिडिओ बनवतोय. तर आजचा म्हणजे टॉपिक आहे. मी आज तुम्हाला टॉपिक काही शिकवणार नाही, पण फक्त मी माझी स्टोरी सांगणार आहे आणि ही स्टोरी मी ह्यासाठी सांगणार आहे, की तुमच्या मनात पण काहीतरी भीती असेल. तुम्हाला पण सेल्फ डाऊट असेल. तुम्हाला पण वाटत असेल, की यार मी बऱ्याच वेळा फेल झालोय, मी हे स्टार्ट केलं, मला सक्सेस नाही भेटला. तर मला तुमची ती भीती काही करून मला ती भीती तुमची घालवायची आहे तुमच्या मनातून. कारण एकदा जर तुमची भीती गेली ना, तर तुम्ही अनस्टॉपेबल होऊ शकता. कारण माझ्या आयुष्यात पण बऱ्याच गोष्टींची मला भीती होती. माझं पण आयुष्य काय सुंदर नव्हतं. खूप स्ट्रगल केलं लाईफमध्ये. हुशार होतो खूप. खूप मेहनती होतो. पण ते फळ नाही भेटलं मला जसं पाहिजे होतं तसं. आणि अजूनही मला आठवतंय, खूप अभ्यास करायचो मी, पण काही गोष्टी लाईफमध्ये घडल्या आणि झाल्या नाही. जसं की फॉर एक्झाम्पल 12वीला मी नापास झालो. ग्रॅज्युएशनला पण मी पहिल्यांदा नापास झालो. आणि नापास मी हा करता नाही झालो, की मी खूप मस्ती करायचो किंवा मी अभ्यास नाही करायचो. मी नापास ह्यासाठी झालो, कारण एक भीती होती. आणि काही कारणामुळे ती भीती लहानपणापासून होती. आणि त्या भीतीने मला इतकं ओव्हरटेक केलं, की मी सर्व गोष्टी भीती-भीतीने करायला लागलो. हां, मी झालो 12वी ग्रॅज्युएशन पास झालो, ते पण सेकंड अटेम्प्टमध्ये. मी जेव्हा जॉबला इंटरव्ह्यू द्यायला गेलो, 7-8 इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो. का फेल झालो? असं नाही की मला बोलायला येत नव्हतं, भीतीमुळे. जेव्हा पण मी इंटरव्ह्यू द्यायचो, मला भीती यायची, घाबरायचो मी. नंतर जॉब लागला. जॉबमध्ये पण मी कमीत कमी 10 जॉब चेंज केले असतील 14 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये. का मी एवढे जॉब चेंज केले? भीतीमुळे. कारण बॉसला बोलताना, आय कॉन्टॅक्ट करताना जमायचं नाही. बॉसला काय उत्तर देताना मला भीती वाटायची. घाम यायचा कधी-कधी. आणि ही भीती खूप मला म्हणजे बरंच अडचण आल्या या भीतीमुळे. मला जॉब मी एन्जॉय नाही केला, त्यामुळे मी 3 बिझनेस स्टार्ट केले. 3 बिझनेसमध्ये मी फेल झालो. लेडीज कुर्ती सेल केली. मित्राबरोबर एक डिस्टन्स लर्निंग MBA सुरू केलं. ते पण बंद झालं. मोबाईल शॉपी ओपन केली होती. ते पण बंद झाली. का बंद झालं? कारण भीती. प्रत्येक गोष्टीत भीती. आणि ह्या भीतीमुळे माझं कॉन्फिडन्स डाऊन झाला. माझे काही जे हॅबिट्स असतात ते खराब झाले. बाहेरचं खायला लागलो स्ट्रेसमुळे. माझं वजन वाढलं. मला अजूनही आठवतंय, 2017-18मध्ये माझं वजन 100 पर्यंत गेलं होतं. कारण खूप स्ट्रेसमध्ये खूप भीत-भीत लाईफ जगत होतो. पण 2018मध्ये एक फेसबुक मी स्क्रोल करत होतो आणि मला फेसबुकवरती एक मेसेज दिसला. आणि तो मेसेज, आणि मी कमीत कमी तो मेसेज 6-7 वेळा वाचला असेल. तो मेसेज होता, यू नीड टू टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर लाईफ. मराठीमध्ये जर मला तुम्हाला समजत असेल, की तुम्हाला स्वतःहून रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे लाईफची, जर तुम्हाला चेंज व्हायचं असेल तर. आणि त्यावेळेस मी डिसाईड केलं, की मी लाईफ चेंज करणार.
मला अशी लाईफ जगायची नाही. कारण मी जर अशीच भीत लाईफ जगलो ना, तर मी नाही ग्रोथ करू शकत. आणि त्यावेळेस मी डिसाईड केलं, मी काही होऊन मी माझ्यावरती काम करणार. मी माझ्या भीतीवरती काम करणार. जे पण माझं कॉन्फिडन्स गेलं आहे, त्यावरती मी काम करणार. जे पण माझे खराब हॅबिट्स आहेत, त्यावरती मी काम करणार. त्यावेळेस मला माझे पहिले मेंटर भेटले, टॉनी रॉबिन्स. टॉनी रॉबिन्स, मी मी बुक वाचले त्यांचे. त्यांचे 2 बुक खूप पॉवरफुल बुक. अवेकन द जायंट विदिन. ते बुक मी कमीत कमी 2-3 वेळा वाचलं, नोट्स बनवले आणि मी डिसाईड केलं मी हे सर्व फॉलो करणार. आणि देवाच्या कृपेने मी माझी ट्रान्सफॉर्मेशन जर्नी स्टार्ट झाली. एक रिच्युअल ज्याने माझी पूर्ण लाईफ चेंज केली, जे मी प्रॅक्टिस करायला लागलो, सेवर्स. आता हे सेवर्स काय आहे? एक मॉर्निंग रुटीन आहे. मी तो व्हिडिओ नेक्स्ट टाइम बनवेल. पण आता फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की माझी ट्रान्सफॉर्मेशन जर्नी कशी स्टार्ट झाली. मॉर्निंग रिच्युअल प्रॅक्टिस करायला लागलो. सकाळी उठायला लागलो 5 वाजता. कमीत कमी 1.5-2 तास प्रॅक्टिस करायचो मॉर्निंग रुटीन. त्यानंतर मग 2020-21 मध्ये NLP बद्दल समजलं. NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. ते केलं. लाईफ कोचिंग समजलं. आणि ते करत करत मी इम्प्लिमेंट करायला लागलो. आणि 2019-20ला मी डिसाईड केलं की नाही, मला जॉब नाही करायचा आहे. आणि डिसिजन सोपं नव्हतं, कारण माझी सॅलरी 1 लाख होती. टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतो, सेल्समध्ये होतो. आणि घरच्यांना कन्व्हिन्स करणं सोपं नव्हतं. आणि पप्पा तरी तयारच नव्हते, कारण पप्पानी बघितलं होतं बिझनेसमध्ये फील झालं आहे. मम्मी पण बोलायची बिझनेस करू नको, जॉबच कर. त्यामुळे सोपं नव्हतं. पण बायकोने सपोर्ट केलं आणि एक रिस्क घेतली लाईफमध्ये. म्हटलं चल जॉब सोडूया आणि करूया, स्टार्ट करूया, लोकांना हेल्प करूया. जे मी माझ्यासाठी केलेलं आहे ते तेच लोकांना शिकवून त्यांना पण मदत करूया. आणि 2019ला मी माझा प्रोडक्ट लॉन्च केला. पहिला प्रोडक्ट होता माझा मॉर्निंग रिच्युअल. आणि हळू करत 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 आता 2026मध्ये आता लोकांना मी हेल्प करतो. मिड वर्किंग प्रोफेशनल, त्यांना लाईफ कोचिंग स्किल शिकवतो. त्यांना शिकवतो की तुम्ही फक्त तुमच्या जॉबवरती डिपेंड नका राहू, एक साईड इन्कम कमवा. त्यांना स्किल शिकवतो, लाईफ कोचिंग कशी करायची, बऱ्याच गोष्टी शिकवतो. आणि त्यांना एक आत्मनिर्भर करतो की बाबा तुम्ही फक्त जॉबवरती डिपेंड नका राहू. त्यांना कॉन्फिडन्स परत प्रयत्न करतो की जसं मी माझं कॉन्फिडन्स वरती काम केलं, त्यांना हेल्प करतो, त्यांना हॅबिट्सबद्दल सांगतो. ह्या गोष्टी मी लोकांना शिकवत गेलो. आणि इंटेन्शन प्युअर होता, लोकांना मदत करायची होती. आणि ते करत करत पैसे पण कमवले. फ्रीडम आहे, टाईम फ्रीडम आहे. आता मी घरूनच ऑपरेट करतो. आणि फ्रीडम नाही, पण आता मला एक कॉन्फिडेंट आहे की यार मी करू शकतो. माझ्यामध्ये खूप क्षमता आहे. आणि हे करत करत बऱ्याच गोष्टी चेंज होत गेल्या. आणि आता जसं मी लाईफ जगतोय ते मला खूप आवडतं, कारण मी कुठल्या प्रेशरमध्ये काम नाही करत. जे मला आवडतं ते करतं. आणि तुम्ही ते करू शकता. कारण लोक नेहमी बोलतात की मराठी माणसं कुठं ना कुठं कमी पडतात. मी म्हणतो नाही, मराठी माणूस कधीच कुठल्या गोष्टी कमी नव्हता. मराठी माणसामध्ये खूप पोटेन्शियल आहे. पण फक्त त्यांना एक रिअलायझेशन नाही, त्यांना एक डायरेक्शन नाही. आणि त्यासाठी मी विचार केला की मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार. भले माझं मराठी चुकू दे. आता मी हे व्हिडिओ बनवताना आय एम शुअर काही लोक बोलतील अमोल तू मराठी असून सुद्धा तुझं मराठी चुकते, तू प्युअर मराठी नाही बोलत, मी नाही. मी का त्यांचा विचार करू? मला माहिती आहे मी जेवढं मराठी व्हिडिओ बनवेल तेवढं माझं मराठी इम्प्रूव्ह होईल. आणि ह्यासाठी मी व्हिडिओ बनवणार. आणि मी दाखवणार की जर मी इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवू शकतो, मराठीमध्ये व्हिडिओ बनवू शकतो, तर तुम्ही पण करू शकता. फक्त हे व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतोय का मला मराठी माणसांना पुढे जाताना बघायचं आहे. काही गोष्टीमुळे मराठी माणसं डाऊटमुळे ते पाठीमागे राहतात, भीतीमुळे पाठीमागे राहतात. कधी ना कधी त्यांना फॅमिलीचा सपोर्ट नाही भेटत. त्यामुळे मला मराठी माणसासाठी तर काहीतरी करायचं आहे, मराठी लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे. आणि त्यासाठी मी व्हिडिओ सिरीज केलेली आहे. आणि जर तुम्हाला कुठलाही असं व्यक्ती वाटत असेल जो मराठी आहे आणि ज्याला कॉन्फिडन्सची गरज आहे, तर तुम्ही प्लीज त्यांना हे व्हिडिओ शेअर करत जावा. कारण हे व्हिडिओ एक वन टेक असणार. मी काही रिटेक नाही करणार. जे माझ्या मनातून येणार तेच मी बोलणार. ह्यामध्ये मी काही स्क्रिप्ट नाही बनवलेले. ही मी माझ्या एक्सपिरियन्समधून व्हिडिओ असणार. बाकीचे पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत ते माइंडसेटबद्दल असणार, NLP बद्दल असणार, लाईफ कोचिंग कसं करायचं, कसं तुम्ही साईड इन्कम कमवू शकता, कसं तुम्ही तुमच्या भीतीवरती काम करू शकता, कसं तुमचे जे लिमिटिंग बिलीफ आहेत. लिमिटिंग बिलीफ म्हणजे उदाहरण देतो मी. आता माझे एक लिमिटिंग बिलीफ होते पैशाबद्दल, की पैसे कमवायला खूप मेहनत करावी लागते, पैसे झाडावरती येत नाही.
जेवढं चादर आहे तेवढं पाय पसरावी. आणि हे बिलीफ तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये ऐकू शकता किंवा तुमच्या एन्व्हायरमेंट किंवा तुमच्या कल्चरमध्ये. कारण मी चाळीमध्ये राहिलेला व्यक्ती आहे आणि मला अभिमान आहे त्याचा. पण मी काही काही गोष्टी शिकलो, दुसरे लोक काय बोलतात, आणि ते माझी बिलीफ झाल्या. आणि मला असं वाटायला लागलं की हां, पैसे कमवणं खूप कठीण आहे. नाही, पैसे कमवणं कठीण नाही. पैसे कमवणं सोपं आहे. फक्त तुम्हाला तुमच्यावरती काम करायचं आहे. कारण जेवढं तुम्ही तुमच्यावरती काम करणार तेवढा तुम्ही पैसा कमवणार. आणि मी खरंच ग्रेटफुल आहे. माझ्या लाईफमध्ये माझे कोचेस, माझे मेंटॉर अश्लेष, मोनिका, हे दोघं माझे एक गुरु आहेत. त्यांच्यामुळे माझी पूर्ण लाईफ चेंज झाली. मी माझ्या आईवडिलांचा पण धन्यवाद करतो. कारण त्यांनी जर मला शिकवलं नसतं, त्यांनी मला इंग्लिश मीडियममध्ये टाकलं नसतं, तर मी आजपर्यंत तिथपर्यंत पोहोचू नसतो शकलो. मी माझ्या बायकोला पण थँक्यू बोलतो. तिचं नाव वर्षा आहे. तिने मला खूप सपोर्ट केला या जर्नीमध्ये. सोपं नाही आहे. तुम्ही जेव्हा जॉब सोडता तेव्हा तुमच्याकडे पैसा येत नाही. आणि 6-7 वर्ष असं नाही की स्मूथ गेलेले आहेत, वर खाली झालेले आहेत, खूप स्ट्रगल केलेलं आहे. पण प्रत्येक वेळी ती माझ्या पाठीशी राहिली. तिने सपोर्ट केला. मी माझ्या बहिणीला, प्रियांकाला, तिला पण मी खरंच थँक्यू बोलतो. तिने पण मला खूप सपोर्ट केलेला आहे. कारण तुमची फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रमंडळी माहीत नाही मला, कारण माझ्या जर्नीमध्ये कुठल्या मित्रमंडळीने मला वाटत नाही की माझा कुठला कोर्स घेतला आहे किंवा माझं बुके घेतलेलं आहे. पण त्यात मला काय वाईट नाही वाटत. सर्वांची आपापली जर्नी असते. पण तुमची फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला फॅमिली तुमची सपोर्ट नसेल करत, तर त्यांना कन्व्हिन्स करा. पण तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करा. तुम्हाला जे आवडतं ते करा. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता जे तुम्हाला आवडतं, आणि जेव्हा तुम्ही तुमच्यावरती काम करता, तुमची पूर्ण लाईफ चेंज होती. आणि तुमचीच लाईफ नाही, तुमच्या फॅमिलीची लाईफ पण चेंज होती. हाच मला मेसेज हा व्हिडिओमध्ये द्यायचा होता. तुम्ही तुमची लाईफ कधीही बदलू शकता. फक्त तुम्हाला एक प्रॉमिस करायचं स्वतःला की मी माझी लाईफ चेंज करू शकतो. आणि जर तुम्हाला नाही आयडिया, तर मी त्यासाठी ते व्हिडिओ बनवणार की मी तुम्हाला आयडिया देऊ. माझी 6-7 वर्ष जर्नीमध्ये मी काय काय केलं. प्रत्येक आठवड्याला 2 व्हिडिओ येणार. तुम्ही नोट्स बनवा, तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि बघा. फक्त तुम्ही इम्प्लिमेंट करा, नक्कीच तुमची लाईफ चेंज होईल. जर मी एक सामान्य माणूस जो 12वीला ग्रॅज्युएशनला फेल झालो, ज्याने लाईफमध्ये खूप चॅलेंजेस बघितले, 3 बिझनेस फेल झालं, कॉर्पोरेट लाईफमध्ये सक्सेस नाही भेटलं, जर मी करू शकतो तर तुम्ही करू शकता 100%. जर तुम्हाला तुमच्यावरती विश्वास नाही, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. माझा विश्वास घ्या, करू शकता तुम्ही. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो आता. आय होप माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तुम्हाला आवडला असेल. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जसं मी सांगितलं 2 व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला करणार मराठीमध्ये. तुटके फुटके कसं पण होऊ दे, पण करणार. आणि मला माहिती आहे, मी जर हे व्हिडिओ कंटिन्युअसली बनवले 3-4 महिने, माझं मराठी नेक्स्ट लेवलला जाणार. ही माझी कमिटमेंट आहे तुम्हाला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला, नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि ही जर्नी आपण एकत्र स्टार्ट करू. कारण मला खरं असं प्रामाणिकपणे वाटतं, मराठी माणूस कधीच कमी नव्हता. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.